कल्याण रेल्वे स्थानकावर 18 वर्षापूर्वी रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची ठाणे न्यायालयानं गुरुवारी निर्दोष मुक्तता केली आहे. ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश ए.व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिलाय. यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांना दिलासा मिळालाय. रेल्वेची नोकर भरती परीक्षा 2008 मध्ये झाली. या परीक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकात राज्याबाहेरून उमेदवार आले होते. या उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या काळात मनसेकडून परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. तसेच रेल्वे भरती प्रक्रियेत बिहारी तरुणांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या 7 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यातील 2 जणांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झालाय. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांविरोधात सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती. नंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आलंय. 8 मे झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्यासह 6 जण न्यायालयात हजर झाले होते. राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांची बाजू वकील शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सयाजी शिंदे यांनी न्यायालयात मांडली होती. तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला. गुरुवारी पुन्हा झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायिक दंडाधिकारी ए.व्ही. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ठाणे न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी न्यायालयात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला आहे. जो एविडेंस लीड करना that was not sufficient. पुरावा जो होता तो sufficient नव्हता. त्यामुळे ऑफ एव्हिडन्स सगळ्यांची कोर्टाने मुक्तता करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सीडी पण सीज केलेली, पण जो 65B एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जो सर्टिफिकेट पाहिजे ती प्रोसिक्युशन प्रोड्यूस न केल्यामुळे आणि सफिशियंट एव्हिडन्स नसल्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना अक्विट करण्यात आलेलं आहे. ते 7 जे होते ज्यांच्यावरती प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता त्यांच्या बाबतीत देखील कोर्टाने हे म्हटलेलं आहे की सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला त्या पुराव्यातून आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळे आरोपींना निर्दोष सोडलेला केले गेले. परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं सीडी जी त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही. पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे. म्हणजे आज आम्ही लोक कोर्टाच्या चक्रा मारतो राजसाहेबांच्या माध्यमातून राजसाहेबांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती. आज आम्हाला सर्व न्याय मिळाला आहे. राजसाहेबांना आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला आणि खऱ्या अर्थाने मराठी लोकांना, मराठी विद्यार्थ्यांना, मराठी लोकांना खरा न्याय मिळाला आहे. ही आज मराठी लोकांची जीत आहे. तुमच्यावर काय आरोप करण्यात आलेला? परप्रांतीयांना परीक्षेला बसून दिलं नव्हतं आणि त्याचा तो ठपका आमच्यावरती ठेवण्यात आलेला होता. त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभाग होतो. त्या सहभागामध्ये आरोप आमच्यावरती लावण्यात आलेला होता. तर आज न्यायालयाने तो आम्हाला मुक्तता केलेली आहे. 20 वर्षानंतर निकाल हो 20 वर्षानंतर पासून हा निकाल चालू होता. या 20 वर्षामध्ये काही मानसिक त्रास, शारीरिक त्रास आणि आज निकाल लागल्यानंतर काय झालं? भरपूर न्याय झाला, भरपूर अन्याय झाला आमच्यावरती. 20 वर्ष आम्हाला कल्याण कोर्टातून इकडे, कल्याण कोर्टात ज्या टायमाला सगळं रिन्युएशनला आलं तिथून मग परत इकडे आमची केसच सापडत नव्हती. इथे ट्रान्सफर केली. इथे ट्रान्सफर केल्यानंतर आता ती चालली आणि आजच्या तारखेमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला. एक सीडी देखील सादर करण्यामध्ये आले होते. त्या सीडी संदर्भात काय नेमकं? सीडी मध्ये साहेबांनी जजमेंट असं दिलं की सीडी मध्ये कुठल्याही प्रकारचं चिथवणी भाषण असं झालेलं नाहीये आणि सरकार पक्षाला ते सिद्ध करता आलं नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला सोडण्यात आलं. वेळ लागला. हो वेळ लागला. 18 वर्ष आता वय काय तुमचं?
आता मी 45 वर्ष त्यावेळेस 20 वर्षाचा होतो. आमचं वय त्याला मला 19 पण 18 वर्ष झाले या केसला, तरी पण आम्ही अजून तेवढेच पक्षाचे कट्टर आहोत आणि राहणार आणि कार्य करत राहणार. बस मराठी माणसाची जी नाही, परप्रांतातून लोक इकडे येऊन आमच्या भूमिपुत्रांच्या जर कधी नोकऱ्या हिनवत असेल तर हा खोटाच गुन्हा आहे. आम्ही प्रत्येक वेळेस साहेबांच्या बोलण्यावरती आंदोलन करत राहणार. आम्ही प्रत्येक टायमाला साहेबांचा आदेश आला जिकडे असेल तिकडे ती वेळ काळ आणि ती जागा न बघता आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार.